मोबाईलमधल्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घाला. भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली. मुलांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक आरोग्यावर घातक परिणाम होत असून मोबाईल व्यसनापासून वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची डावखरेंनी मागणी केली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी महापौर समीर राजूरकर यांनी 5 मार्चला विशेष सभेचं आयोजन केलं. या सभेमध्ये प्रथम स्थायी समितीसाठी 16 सदस्यांची निवड करण्यात येईल. भाजपच्या संख्याबळानुसार त्यांचे 8 स्थायी समितीमध्ये सदस्य असतील. ब्रिटिश एअरवेजचं विमान नागपूरमध्ये 26 तास अडकलं होतं. लंडनवरून हैदराबादला निघालेलं विमान खराब हवामानामुळे नागपूरमध्ये उतरावं लागलं. मात्र तांत्रिक प्रक्रियेतल्या साध्या चुकीमुळे आणि इंजिनियरच्या स्वाक्षरी अभावी हे विमान 26 तास नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभं होतं. विमानामध्ये 169 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. राज्यामध्ये कॅन्सर रुग्णसंख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर उपचार आणि तपासणी सुविधांचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे राज्यामध्ये त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उभारण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत दिली. मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या शोक प्रस्तावाच्या वेळी ठाकरे गटानं गोंधळ घातला. धाराशिव इथल्या 2019च्या सभेचा उल्लेख केल्यानंतर ठाकरे गटानं गोंधळ घातला. काँग्रेस शिष्टमंडळानं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली. नाशकातल्या सिन्नरमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या. सिन्नरच्या रस्त्यावर रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मुलीचं अपहरण होऊन सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केलं असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. इंडिगोनं पुणे बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी वेळापत्रकातून इंडिगोनं या मार्गावरची बुकिंग पूर्णपणे बंद केली असून त्यामुळे पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला मोठा धक्का बसला. महाराष्ट्रामधल्या अपंग महामंडळाचं नाव बदललं जाणार आहे. दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या वार्षिक संचालक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची अंमलबजावणी करा असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातल्या काही भागात दूषित पाणी पुरवठा केला जातो. दूषित पाणी पुरवठा करण्यात आल्यानं नागरिकांकडून आता संताप व्यक्त केला जातो. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. मुंबईतल्या पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्तानं सेव्हिंग लाईव्ह्ज अँड बिल्डिंग हेल्दियर भारत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडलं असून यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. राणीच्या बागेत ठेवण्यासाठी गुजरातवरून सिंह मागवला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे या गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र देऊन राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये अधिकृत प्रस्ताव पाठवला जाणार आहे. बीएमसी शिक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात यंदा वाढ होणार आहे. 200 ते 300 कोटीची वाढ केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा अर्थसंकल्प 4200 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरच्या वाहुली ते कुकसे बोरिवली साईधरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे चालक त्रस्त झाले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या आदेशानंतर वर्सोवा पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई केली. वर्सोवा पोलिसांकडून 25 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली.